नाही कुणाच्या अरे पीक विमा आमच्या हक्काचा. एक सभागृह आहे न्यूयॉर्क मध्ये, सगळे देश तिथे येतात, प्रतिनिधी येतात. तिथं आपल्या पवार नमस्कार, मी अनिल जगताप. केंद्र शासनानं खरीप 2023च्या संदर्भामध्ये एक जुलमी परिपत्रक काढलंय आणि विशेष मध्ये लोकसभेची आचारसंहिता चालू असताना ज्यावेळेस केंद्र शासनाला हे लक्षात आलं की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर यश मिळतंय, महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार नाही, त्याची सूडभावना उगवण्यासाठी हे जुलमी परिपत्रक काढलेलं आहे. या नव्या परिपत्रकामुळं धाराशिव जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या 75% शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही. एकट्या धाराशिव जिल्ह्याचं या परिपत्रकामुळं 900 कोटी रुपयाचं नुकसान होत आहे. त्याचबरोबर सांजा देवस्थान येथील जमिनीवर शेतकऱ्यांना खंड भरण्याची परवानगी द्यावी. महसूल खात्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल द्यावा, अशी आमची दुसरी मागणी होती. आमची तिसरी मागणी, रब्बी हंगाम 2000चा शेतकऱ्यांना वगळून जो पीक विमा दिला जातोय तो सरसकट शेतकऱ्यांना दिला पाहिजे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये थकलेलं शेतकऱ्यांचं कांद्याचं अनुदान असेल, प्रोत्साहन अनुदान असेल, त्याच्यानंतर दुधाचं अनुदान असेल, तुषार संचाचं अनुदान असेल, ही सर्व प्रकारची अनुदानं, अर्थात त्यात सततच्या पावसाचं अनुदान आहे, दुष्काळाचं अनुदान आहे, याची एकत्रित बेरीज जर केली तर ते 300 कोटी रुपयापेक्षा जास्त होईल. ती शासनानं तातडीनं द्यावी अशी विनंती देखील आपल्याला केलेली आहे. या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासनाचं जे काही अनुदान येतं त्यावरतीच अवलंबून राहावं लागतं. आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना आमचे मान शर्मेनं खाली जाते. गेल्या वर्षभरात या जिल्ह्यातल्या 171 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचं कारण आहे आर्थिक. त्यामुळं राज्य शासनानं शेतकऱ्याच्या हक्काची जी रक्कम आहे ती तातडीनं द्यावं. त्याचबरोबर आधार लिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून द्यावे. या ठिकाणी मी आता सांगितलंय, राज्य शासनानं, केंद्रानं हे जर जुलमी परिपत्रक मागे नाही घेतलं, 6 ऑगस्ट पर्यंतची वेळ आपण त्यांना देतोय आणि तोपर्यंत जर हे जुलमी परिपत्रक नाही मागे घेतलं, शेतकऱ्यावरचा अन्याय नाही थांबवला, तर 7 ऑगस्ट पासून या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 8 तालुक्याच्या ठिकाणी 8 रस्ता रोको आंदोलन केले जातील. त्याच्यातलं पहिलं आंदोलन 7 ऑगस्टला तुळजापूर तालुक्यामध्ये असेल.